नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 16 एप्रिल 2026चे जेवढेही महत्त्वाचे चालू घडामोडीचे 10 प्रश्न आहेत, जे रोज सकाळी 6 वाजता आपण नेहमी न चुकता बघत असतो. तर त्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत करतो. आज देखील महत्त्वाचे 10 प्रश्न त्याचे विश्लेषण आपण बघणार आहोत. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा. जर व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला बघत आपण खूप महत्त्वाचे 10 प्रश्न आणि त्याचे विश्लेषण. तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता, त्याच्यावरती अगोदर एकदा अ, नजर टाकूयात. दिनांक 11 ते 12 एप्रिल 2026 रोजी कोणत्या ठिकाणी शासकीय व प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांचं पहिलं मराठी साहित्य संमेलन हे नुकतंच पार पडणार आहे. हे पार पडलेलं आहे. 11 आणि 12 एप्रिल रोजी हे पार पडलं. कुठं? तर नवी दिल्ली. दिल्ली या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवा एम-पी आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत रेखा गुप्ता. रेखा गुप्ता. कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, ह्या मराठी साहित्य संमेलनाचे जे पहिलं महिला अधिकाऱ्यांचं भरलेलं होतं दिल्लीमध्ये, त्याचे अध्यक्ष कोण आहेत? अध्यक्ष कोण आहेत? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला खूप महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकतेच बिश्केक येथे पार पडलेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? भारताने एकूण या खेळामध्ये 17 पदके जिंकलेत. पर्याय क्रमांक 1 17 लक्षात ठेवा. ज्या 17 पैकी 2 गोल्ड आहेत, 6 सिल्वर आहेत आणि 9 हे ब्रॉन्झ आहेत. ओके, लक्षात ठेवा. 2 गोल्ड मेडल IMP आहेत. हे 2 गोल्ड मेडल कुणी जिंकलं असेल? एक व्यक्ती आहे सुजीत कलकल. व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा. सुजीत कलकल. सुजीत कलकलचा जो काही वजनी गट आहे, कुस्तीची स्पर्धा आहे. ओके, वजनी गट आहे 65 किलोग्राम. 65 किलोग्राम वजनी गटामध्ये सुजीत कलकल खेळतो आणि गोल्ड मेडल यांनी जिंकलेलं आहे. दुसरा व्यक्ती आहे अभिमन्यू मांडवाल. अभिमन्यू मांडवाल लक्षात ठेवा. ह्यांचं वजनी गट आहे 70 किलो. 70 किलो. आणि अजून एक महत्त्वाची माहिती, 65 किलो वजनी गटामध्ये अजून एक खेळाडू खेळतो आपला, तो म्हणजेच बजरंग पुनिया. बजरंग पुनिया लक्षात ठेवा. बजरंग पुनियाचा वजनी गट तुम्हाला विचारतात कधी-कधी प्रश्नपत्रिका हार्ड काढायचं म्हटलं तर वजनी गटावरती जास्त क्वेश्चन येऊ शकतात. बजरंग पुनिया लक्षात ठेवा. आणि बजरंग पुनिया यांच्या नंतर 65 किलो वजनी गटामध्ये गोल्ड मेडल जिंकणारा पहिला भारतीय कुस्तीपटू कोण असेल? सुजीत कलकल. बजरंग पुनियाच्या नंतर गोल्ड मेडल पहिला कोणी जिंकलं असेल 65 किलो ह्या वजनी गटामध्ये बरं का? सुजीत कलकल लक्षात ठेवा. कुठे पार पडले हे? बिश्केक या ठिकाणी पार पडले. ती किर्गिझिस्तान या राज्याची या देशाची राजधानी आहे. किर्गिझिस्तानची राजधानी बिश्केक लक्षात ठेवा. 6 ते 12 एप्रिल दरम्यान हे पार पडलं. झाष्टिक एरिन नावाचं स्टेडियम आहे त्या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके, ह्याच्यामध्ये फ्रीस्टाईल वर्गामध्ये इराणनं बाजी मारलं. ग्रेको रोमन जो कॅटेगरी आहे ह्याच्यामध्ये देखील इराणनं बाजी मारली आहे. महिला गटामध्ये चीननं बाजी मारलेली आहे. भारतानं मात्र याच्यामध्ये 9 ब्रॉन्झ, 6 सिल्वर आणि 2 गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. लक्षात ठेवा IMP येतं. किर्गिझिस्तान त्याची राजधानी तर बिश्केक. आणि चर्चा झालीच आहे क्रीडा स्पर्धेवरती, तर एकदा नजर टाकूयात आपण पाठीमागील महत्त्वाच्या घडामोडीवरती. आशियाई ॲक्वेटिक्स चॅम्पियनशिप 2025 पार पडलं अहमदाबाद या ठिकाणी. क्रिकेटच्या सर्व प्रकारामध्ये 50 मॅच खेळणारे पहिले भारतीय वेगवान गोलंदाज कोण बनले असतील? त्याचं नाव आहे जसप्रीत बुमराह. ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये सामील होणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू आहे अश्विन. टाइम 100 नेक्स्ट यादी 2025 मध्ये समावेश होणारे एकमेव भारतीय क्रिकेटर आहेत यशस्वी जयस्वाल. दिल्ली येथे पार पडलेल्या वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025च्या पदक तालिकेत भारताचा क्रमांक आहे 10वा. US किड्स वर्ल्ड चॅम्पियनशिप गोल्ड जी स्पर्धा 2025ची पार पडली, त्याची विजेती आहे वेदिका भन्साली. चला पुढचा दुसरा प्रश्न. विझडेन अल्मनॅक 2026च्या पुरस्कार सोहळ्यात वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? ओके, लक्षात ठेवा. विझडेन ही क्रिकेटविषयीचं खूप महत्त्वाचा पुरस्कार जाहीर करते. त्याला क्रिकेटचं बायबल असंही म्हणतात. ऑफिशियली नाही, परंतु असंच म्हणतात. क्रिकेटचं बायबल म्हणून कोणत्या पुस्तकाला ओळखतात? तर ते विझडेन. ह्या विझडेननं जो काही पुरस्कार सोहळा नुकताच साजरा केला, त्याच्यामध्ये जे सर्वोत्कृष्ट महिलाचं जो पुरस्कार आहे, सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार म्हणतो मी, तर ते भेटले दीप्ती शर्मा यांना. पर्याय क्रमांक 2. दीप्ती शर्मा भारतीय प्लेयर आहेत लक्षात ठेवा. ह्याच्या व्यतिरिक्त जे आणखीन पुरस्कार ह्याच्यामध्ये भेटलेले आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. विझडेननं 5 जे काही क्रिकेटर्स ऑफ द इयर 2026 जाहीर केलं. ह्या 5 खेळाडूंमध्ये 4 खेळाडू हे भारतीय आहेत. एक आहेत शुभमन गिल, दुसरे आहेत रवींद्र जडेजा, तिसरे आहेत रिषभ पंत आणि चौथे येतं मोहम्मद सिराज आणि एक प्लेयर येतं
हासिब अहमद जे दुसऱ्या देशाचे आहेत. हासिब अहमद हमीद हे कोणत्या देशाचे आहेत हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा विजय अल्मनाक 2026च्या पुरस्कार सोहळ्यात भारतीय एकूण क्रिकेटपटूंपैकी 9 जे पुरस्कार आहेत ना, ह्या 9 पैकी 7 पुरस्कार भारताच्या खेळाडूंना भेटलेले आहेत. ज्यामध्ये दीप्ती शर्मा आणि अभिषेक शर्मा यांना अनुक्रमे वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू आणि अभिषेक शर्मा आहेत ना, ह्यांना सर्वोत्तम T20 क्रिकेटपटूचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. बेस्ट T20 प्लेयर कोण असतील तर त्यात अभिषेक शर्मा. ओके आणि सर्व फॉर्मॅटमध्ये बेस्ट महिला कोण असतील तर त्यात दीप्ती शर्मा. कळतं का? आणि गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी मालिकेतील त्यांच्या कामगिरीनंतर शुभमन गिल, मोहम्मद सिराज आणि ऋषभ पंत व रवींद्र जडेजा यांना न्यूझीलंडच्या 5 क्रिकेटर्स ऑफ द इयरमध्ये घोषित करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, एकमेव हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. एकमेव गैर भारतीय विजेत्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा जो प्रमुख वेगवान गोलंदाज आहे मिचेल स्टार्क, ज्याला जगातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ओके आणि इंग्लंडचा फलंदाज आहे कोण? हासिब हमीद. हे आहेत इंग्लंडचे हासिब अहमद. बाकी या ठिकाणी बघा जसं दीप्ती शर्मा हे बेस्ट वुमन ऑफ द इयर आहेत, तसं मिचेल स्टार्क आहेत बेस्ट मॅन ऑफ द इयर. कळतं तुम्हाला हे? हां, सर्वोत्तम पुरुष मिचेल स्टार्क, सर्वोत्तम महिला दीप्ती शर्मा, सर्वोत्तम T20 म्हटलं तर अभिषेक शर्मा आणि 5 जे आहेत ह्याच्यामध्ये आहेत ह्या 5 जणांची नावं शुभमन गिल, मोहम्मद सिराज, रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा. ओके लक्षात ठेवा खूप महत्त्वाचं आहे. ICC ज्याचं अध्यक्ष आहेत जय शहा. ICC इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणतो आपण. जय शहा अध्यक्ष येतात. दुबईमध्ये त्याचं हेडक्वार्टर येतं. बाकी आणखीन एक 2-3 पुरस्कार होते त्याच्या चर्चा करूयात आपण जे क्रीडा या घटकाशी संबंधित आहेत. BWF सुपर 300 थायलंड मास्टर्स 2026 महिला एकेरीचे विजेतेपद जिंकलेलं आहे देविका सिहाग. प्रो रेसलिंग लीग 2026 चॅम्पियनशिपचे विजेतेपद आहेत हरियाणा थंडर्स. WPL 2026 चे विजेतेपद आहे हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2026 चे आयोजन करण्यात आलं होतं मिलान व कॉर्टिनो या ठिकाणी जो इटली या देशामध्ये येतात. हिवाळी ऑलिम्पिक 2026 साठी भारताकडून मशाल वाहक आहेत अभिनव बिंद्रा. 400 पुरुष एकेरी टेनिस सामने जिंकणारा पहिला खेळाडू बनले आहे नोवाक जोकोविच. आणि 35वी सब ज्युनियर राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धा 2026 चे विजेतेपद आहे आपल्या महाराष्ट्राकडे. या पुढचा प्रश्न तिसरा. नुकत्याच मॉन्टे कार्लो टेनिस मास्टर्सच्या अंतिम सामन्यात कार्लोस अल्कराजला पराभूत करून खालीलपैकी कोणी अव्वल स्थान मिळवलेलं आहे? जगातील सध्या टेनिसमध्ये सध्या नंबर 1 खेळाडू कोण असतील तर ते आता जानिक सिन्नर किंवा यानिक सिन्नर म्हणतो आपण. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा IMP आहे जे इटली या देशाचे खेळाडू आहेत. जानिक सिन्नर कुठले ते इटलीचे खेळाडू आहेत ज्यांनी हरवलं नुकतंच कार्लोस अल्कराजला, ज्यांनी जो काही ऑस्ट्रेलियन ओपन आहे त्यांनी जिंकलं होतं. लक्षात ठेवा. आणि असं पण क्वेश्चन फिरून विचारतात की नुकतेच मॉन्टे कार्लो टेनिस मास्टरचं किताब कोणी जिंकलं आहे? तर त्याचं देखील उत्तर असेल काय? जानिक सिन्नर. जानिक सिन्नर लक्षात ठेवा. ओके त्यानंतर मग काही चर्चा करूयात पाठीमागील न्यूजवरती. 6वे खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2026 सुरू आहे लडाखमध्ये. भारतीय वरिष्ठ महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी आहेत अमेलिया वालवर्डे. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 पुरुष एकेरीचे विजेता आहे कार्लोस अल्कराज आणि ऑस्ट्रेलियन ओपन 2026 महिला एकेरीचे विजेता आहे एलिना रेबाकिना. BWF सुपर 300 थायलंड मास्टर्स 2026 चे विजेतेपद जिंकले आहेत देविका सिहाग. प्रो रेसलिंग लीग चे विजेतेपद हरियाणा थंडर्स आणि WPL 2026 चे विजेतेपद RCB ने जिंकलेलं आहे. पुढचा चौथा प्रश्न. नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यात जलसुरक्षेच्या दृष्टीने प्रोजेक्ट हिम सरोवर सुरू करण्यात आलेलं आहे? हे जलसुरक्षेच्या माध्यमातून हे प्रोजेक्ट हिम सरोवर सुरू केलं आहे लडाखमध्ये. पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवा. लडाखची राजधानी आहे लेह. लेह ही लडाखची राजधानी आहे. लेह हे जम्मू आणि काश्मीर जो लडाख आहे तो जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन्ही वेगळे झाले होते. कधी? तर 31 ऑक्टोबरला. 31 ऑक्टोबर 2019 लक्षात ठेवा. तारीख खूप महत्त्वाची आहे. 31 ऑक्टोबर 2019. राजधानी आहे लेह. हे लडाखचे नवीन नायब राज्यपाल बनले तर त्यांचं नाव काय असेल? उपराज्यपाल म्हणा किंवा नायब राज्यपाल म्हणा जे पूर्वी दिल्लीचे होते ज्यांचं नाव आहे विनय कुमार सक्सेना. विनय कुमार सक्सेना हे दिल्ली ह्या लडाखचे नवीन नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना लक्षात ठेवा. लडाखमध्ये एक महोत्सव असतो लोसार फेस्टिवल. लोसार महोत्सव हा लडाखमध्ये साजरा केला जातो.
IMP लक्षात ठेवा. प्रोजेक्ट हिम सरोवर IMP आहे. पुढचा प्रश्न 5वा. नुकतेच ICCने मार्च महिन्यासाठी प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाला घोषित केलं आहे? IMP पुरस्कार खूप महत्त्वाचा आहे. ICC इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणतो आपण. दुबईमध्ये त्याचं हेडक्वार्टर आहे. ICCचे सचिव कोण असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ICCचे नवीन सचिव कोण बनले आहेत? मग मार्च महिन्यासाठी प्लेयर ऑफ द मंथ कोण असतील? ज्यांनी T20चं वर्ल्ड कप गाजवलं. कोण? संजू सॅमसन. पर्याय क्रमांक 1. संजू सॅमसन हे आहेत मार्च महिन्यासाठी प्लेयर ऑफ द मंथ लक्षात ठेवा. संजू सॅमसन हे तो T20चं वर्ल्ड कप होता ना, यंदाचं 2026चं T20 वर्ल्ड कप ह्याच्यामध्ये काय ते प्लेयर ऑफ द सिरीज आहेत. ठीक आहे. प्लेयर ऑफ द सिरीज कोण असतील तर संजू सॅमसन आहेत. आणि फायनल मॅचमध्ये जो काही मॅच फायनल पार पडलं भारत व न्यूझीलंडच्या दरम्यान त्याच्यामध्ये प्लेयर ऑफ द मॅच कोण असतील, मॅन ऑफ द मॅच कोण असतील तर त्यात जसप्रीत बुमराह. संजू सॅमसन लक्षात ठेवा. हे आहेत संजू सॅमसन जे मार्च महिन्यासाठी राहणार आहेत प्लेयर ऑफ द मंथ. आणि महिलामध्ये कोण असतील तर ते येतं मिली केर. ओके, मिली केर लक्षात ठेवा, जे न्यूझीलंडचे प्लेयर आहेत. चला पुढचा 6वा प्रश्न. नुकत्याच जागतिक चगास रोग दिन हा कधी साजरा केला जात असतो? हा एक उष्णकटिबंधीय रोग आहे लक्षात ठेवा, जो दरवर्षी साजरा करण्यात येत असतो 14 एप्रिलला. पर्याय क्रमांक 2. 14 एप्रिल लक्षात ठेवा. जागतिक चगास रोग दिवस हा 14 एप्रिल रोजी साजरा केला जात असतो, ज्याचा उद्देश आहे चगास रोगाबद्दल जागरूकता निर्माण करणे. हा एक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग आहे जो प्रामुख्याने लॅटिन अमेरिकेमध्ये आढळतो. हा दिवस पहिल्यांदा 2020 मध्ये साजरा करण्यात आला, कारण 14 एप्रिल 1909 रोजी पहिल्या रुग्णाचे म्हणजे पहिल्या चगास रुग्णाचे निदान करणारे जो डॉक्टर आहेत त्याचं नाव आहे कार्लोस चगास. ह्यांच्या नावावरून या रोगाचं नाव देण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, जागतिक चगास रोग दिन. मग एप्रिल महिन्यावरती एक नजर टाकूयात, जे दिवस आहेत खूप खूप महत्त्वाचे. 1 एप्रिल असतो उत्कल दिन. 2 एप्रिल असतो जागतिक स्वमग्नता जागरूकता दिन, आंतरराष्ट्रीय बालसाहित्य दिवस. 4 एप्रिल असतो जागतिक खान जागृती दिवस. 5 एप्रिल आहे राष्ट्रीय सागरी दिवस किंवा राष्ट्रीय समता दिन. 6 एप्रिलला असतो आंतरराष्ट्रीय विकास आणि शांततेसाठी क्रीडा दिवस. 7 एप्रिलला आहे जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिलला असतो CRPFचे शौर्य दिवस. 10 एप्रिलला आहे जागतिक होमिओपॅथी दिवस, जो शॅम्युएल हॅनेमान यांची जयंती असते. 11 एप्रिल आहे जागतिक राष्ट्रीय आपल्या महाराष्ट्रामध्ये शिक्षक हक्क दिवस, कारण 11 एप्रिल ही महात्मा फुल्यांची जयंती असते. राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस असतो आणि महिला सुरक्षा दिन. बारा एप्रिल असतो आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिवस. 13 एप्रिल आहे जालियनवाला बाग हत्याकांड दिवस आणि सियाचीन दिन. 14 एप्रिल आहे अग्निशमन सेवा दिवस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि जागतिक चगास रोग दिवस. 15 एप्रिल आहे महिला बचत दिन. 18 एप्रिल असतो जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल आहे नागरी सेवा दिवस. 22 एप्रिलला जागतिक वसुंधरा दिन. 23 एप्रिल आहे जागतिक पुस्तक व कॉपीराईट दिवस किंवा जागतिक भाषा दिन. 24 एप्रिल आहे राष्ट्रीय पंचायत राज दिन. 25 एप्रिलला जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिलला जागतिक बौद्धिक संपदा दिन किंवा आंतरराष्ट्रीय चर्नोबल आपत्ती स्मरण दिवस. 29 एप्रिलला असतो आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस, आंतरराष्ट्रीय रासायनिक युद्धात बळी पडलेल्यांचे स्मरण दिवस. प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा असतो. जेवढं जास्त तुम्ही रिव्हिजन करचाल तेवढं जास्त तुम्हाला फायदा होणार आहे. दिवस तर तुम्हाला लक्षात ठेवावंच लागतील. चला पुढचा प्रश्न. नुकत्याच IPL इंडियन प्रीमियर लीगमध्ये 4000 धावा बनवणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू कोण बनलेला आहे? सर्वात तरुण भारतीय आहेत ज्यांनी 4000 धावा पूर्ण केलेत, त्यांचं नाव आहे शुभमन गिल. पर्याय क्रमांक 4. शुभमन गिल लक्षात ठेवा. चला कमेंट बॉक्समध्ये सांगा मला, शुभमन गिल याचा IPLचा संघ कोणता आहे? कोणत्या संघाकडून खेळतो शुभमन गिल? आणि नुकताच IPLचा जो काही 19वा सीझन सुरू आहे, 19वा IPLचं आयोजन करण्यात आलं होतं. पहिली मॅच RCB आणि हैदराबादमध्ये पार पडलं, सगळ्यांना माहिती असेल, ज्याच्यामध्ये RCB जिंकला आहे. ओके, जो 18वा IPL होता 2025चा, ज्याचा विजेता होता RCB रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू. त्याचं कॅप्टन आहे रजत पाटीदार. आणि RCB हा सर्वात महागडा फ्रँचायझी देखील बनलेले आहे, लक्षात ठेवा. इथं बघून घ्या. रविवारी लखनौ येथील एकाना जो क्रिकेट स्टेडियम आहे, क्वेश्चन विचारतील की एकाना क्रिकेट स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे? तर त्याचं उत्तर लखनौ, जी उत्तर प्रदेशची राजधानी आहे. त्याच्यामध्ये लखनौ सुपर जायंट्स वर्सेस गुजरात टायटन्स यांच्यामध्ये मॅच पार पडली. त्याच्यामध्ये शुभमन गिलनं काय केलंय, विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडून
4000 धावांचा टप्पा गाठणारा सर्वात तरुण खेळाडू बनलेलं आहे. याचं वय आहे 26 वर्ष 216 दिवस. शुभमन गिलचं वय अवघं 26 वर्ष 216 दिवस आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा 8वा प्रश्न. नुकत्याच 18 चे ब्रँड अँबॅसेडर कोण बनले आहेत? हे स्पोर्ट्स वेअरचं कंपनी आहे 18 नावाचं. ओके, लक्षात ठेवा. स्पोर्ट्स वेअर कंपनी आहे 18 आणि याचे नवीन ब्रँड अँबॅसेडर बनलेत हे व्यक्तिमत्व. त्याचं नाव आहे स्मृती मंधाना. पर्याय क्रमांक 2. स्मृती मंधाना जे WPLमध्ये जो का RCB टीम आहे वुमन्स प्रीमियर लीगमध्ये, हे RCBचे कॅप्टन आहेत, लक्षात ठेवा. RCBनं WPLमध्ये 2023चं 2024चं आणि 2026चं विजेतेपद पटकावलेलं आहे. असा हा RCB संघ, ज्याचे कॅप्टन आहेत स्मृती मंधाना, जे की आपल्या महाराष्ट्राचे आहेत, सांगलीचे. 18 कंपनी. आणि मग नुकतंच जे काही रिसेंटली ब्रँड अँबॅसेडर बनले आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात, जेणेकरून आपला रिव्हिजन होऊन जाईल. नुकतेच भीम ॲप्लिकेशनचा नवीन ब्रँड अँबॅसेडर बनलेत महेंद्रसिंग धोनी. सिटी युनियन बँकेचे ब्रँड अँबॅसेडर येतं रवींद्र जडेजा. T20 वर्ल्ड कप 2026चा ब्रँड अँबॅसेडर रोहित शर्मा. जनगणना 2027चा ब्रँड अँबॅसेडर सुदर्शन पटनाईक. यामाहा म्युझिक इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर AR रहमान. पहिल्या दिल्ली खेल महाकुंभचा राजदूत आहेत शिखर धवन. जिंदाल स्टील कंपनीचा पहिला ब्रँड अँबॅसेडर आहेत रणवीर सिंग. आणि आता 18चे ब्रँड अँबॅसेडर येतं स्मृती मंधाना. ब्रँड अँबॅसेडर रिव्हिजन खूप छान पद्धतीने तुमचा झाला असेल. पुढचा प्रश्न महत्त्वाचा 9वा. नुकतेच वन्यजीवांचे संरक्षण आणि नाजूक परिसंस्थांचे जतन करण्यासाठी खालीपैकी कोणाला मछली राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? हे मछली म्हणजे हे मासा नाही आहे, मच्छली म्हणतो आपण. ओके, मच्छली पुरस्कार भेटले नुकतंच कोणाला? हे व्यक्ती अनिता चौधरी. पर्याय क्रमांक 2. अनिता चौधरी, लक्षात ठेवा, IMP आहे अनिता चौधरी, ज्यांना हा पुरस्कार नुकताच कशासाठी भेटले आहे? हा पुरस्कार भेटले परिसंस्थांचे जतन करण्यासाठी. म्हणजेच जेवढेही एक हे आहे अभयारण्य आहे साधारणतः, त्याचं नाव आहे शेरगढ वन्यजीव अभयारण्य. ठीक आहे, या शेरगढ वन्यजीव अभयारण्यामध्ये यांनी काम केलं होतं. मागील हे व्यक्ती आहेत, हे ते व्यक्तिमत्व, लक्षात ठेवा. अनिता चौधरी त्यांनी मागील 2021 पासून साधारणतः 2021 पासून जवळपास 500 जे काही प्राणी आहेत ना, ह्या 500 प्राण्यांचे त्यांनी बचाव केले आहेत ह्या अभयारण्यामध्ये असलेल्यांचे, म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 10वा अंतिम प्रश्न. उपग्रह इमारत म्हणून ओळखले जाणारे व नुकतेच पाडण्यात आलेले एकता भवन खालीपैकी कोणत्या ठिकाणी होते? कोणत्या ठिकाणी ही इमारत होती? खूप महत्त्वाच्याला लोक तिथले स्थानिक लोक उपग्रह इमारत असंही म्हणत होते, सॅटेलाइट बिल्डिंग असं म्हणायचे. आणि एकता भवन म्हणून ते प्रसिद्ध होतं. एकता भवन हे कुठे येतं? हे पाटणा बिहारमध्ये येतं. पर्याय क्रमांक 1. बिहारचे राजधानी पाटणा या ठिकाणी. लक्षात ठेवा, पाटणा हे शहर गंगा या नदीचे काठे आहे. पूर्वी ह्याला पाटलीपुत्र असं म्हणायचे. पाटणाला पाटलीपुत्र, लक्षात ठेवा. ओके, IMP आहे, बिहारमध्ये येतं. बिहारविषयीचं मग आपण थोडीशी माहिती बघूयात, जेणेकरून पेपरला IMP होऊन जाईल. बिहारची राजधानी काय असेल? पटना ही बिहारची राजधानी आहे. मुख्यमंत्री नवीन बनले तर सम्राट चौधरी. राज्यपाल येतं सय्यद अता हसनैन. विधानसभेची सदस्य संख्या आहे बिहारमध्ये 243. विधान परिषदेची सदस्य संख्या आहे 75. चला कमेंट बॉक्समध्ये सांगा मला, आणखीन कोणत्या राज्याची विधान परिषदेची सदस्य संख्या ही 75 आहे? कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसभा सदस्यांची संख्या आहे 40. त्यानंतर राज्य प्राणी आहे गौर, राज्य फूल आहे झेंडू, राज्य प्राणी चिमणी आहे. बघा, चिमणी हे दिल्लीचं देखील राज्य प्राणी देखील आहे. दिल्लीचं राज्य प्राणी चिमणीच आहे. हे अशा पद्धतीचं चिमणी. बिहार, लक्षात ठेवा. बिहारला या ठिकाणी झारखंड, पश्चिम बंगाल आणि या ठिकाणी उत्तर प्रदेशची सीमा लागते आणि या ठिकाणी नेपाळची देखील सीमा लागलेला आहे. हा लक्षात. ज्यांनी बिहारमध्ये साधारणतः 1917 मध्ये महात्मा गांधी चंपारण सत्याग्रह केलाय. बघा, तो चंपारण कुठे येतं बिहारमध्ये? तर या ठिकाणी येतं. हा आहे चंपारणचा एरिया. चंपारण, त्याला आज पूर्वीला चंपारण म्हणायचे. आता 2 जिल्हे येतं, एक वेस्ट चंपारण, दुसरं ईस्ट चंपारण्य. समजतं का? लक्षात ठेवा. आणि जी काही ही नदी वाहते ना, ही मध्ये बघा, ही काही ही नदी जी वाहते आपल्याला, ही नदी आहे गंगा. गंगा नदी IMP. चला, हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. महत्त्वाचं त्याचं विश्लेषण जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून मी घेत असतो. ओके, लक्षात ठेवा. कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त विश्लेषण करणं पण गरजेचं आहे. नुसतंच चालू घडामोडीचे प्रश्न बघून पुढं जाणं हे पण योग्य नाही आहे. कारण GKला मार्क पडणं खूप महत्त्वाचं आहे चालू घडामोडीसोबत. ओके, ही माझी स्ट्रॅटेजी आहे, माझी ही पद्धत आहे. ज्यांना आवडत असेल तर लाईक करा, रोज बघा. ज्यांना आवडत नाही, वेळ जास्त जातो आपला
असं वाटत असेल तरी पण तुम्ही व्हिडिओ नाही बघितलं तरी चालेल. ओके. पाठीमागील जे प्रश्न आहेत, पाठीमागील जे काही कालचे रिव्हिजनचे प्रश्न आहेत त्यांच्यावरती एक आपण नजर टाकूयात. नुकत्याच कोणत्या राज्यात विशू हा जो काही नवीन सण आहे, नवीन वर्ष आहे, तो साजरा करण्यात आला? तर ते केरळमध्ये. नुकतेच 42 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर खालीलपैकी कोणता राज्य हा नक्षलवाद्यांपासून पूर्णपणे मुक्त बनला आहे? तर तो राज्य आहे तेलंगणा. नुकतेच 13 एप्रिल 2026 रोजी उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे कोणाच्या हस्ते संसद खेल महाकुंभ 2026चे उद्घाटन करण्यात आलं? तर हे व्यक्ती ते केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग. नुकत्याच आधुनिक कृषी तंत्रज्ञान, शाश्वतता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी उन्नत कृषी महोत्सव 2026चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलं होतं? हे आहे मध्य प्रदेश. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील संयुक्त लष्करी सराव डस्टलिक 2026च्या 7व्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात आलं होतं? हे उझबेकिस्तानमध्ये करण्यात आलं आहे, नमनगान या ठिकाणी. नुकतेच अमेरिकेतील पहिल्या पूर्णाकृती स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचे अनावरण नुकतंच कुठे करण्यात आलं असेल? हे आहे सिएटल. भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सने दुर्गम भागांमधील संपर्क सुधारण्यासाठी सिक्कीमचे पहिले सीमावर्ती ग्राम सामुदायिक रेडिओ स्टेशन ते सुरू केले. त्याचं नाव काय असेल? हे आहे सिक्कीम सुंदरी. दरवर्षी राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस कधी साजरा केला जात असतो? हा असतो 14 एप्रिलला. नुकतेच महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी 1500 वर्ष जुने जलाशय सापडले आहे? तर हे म्हणजेच एलिफंटा बेट या ठिकाणी. नुकतेच बिहारचे नवीन मुख्यमंत्री बनले तर 15 एप्रिल रोजी त्यांनी शपथ घेतली, ते व्यक्ती आता सम्राट चौधरी. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. चला, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. नुकतेच 9वा हिंदी महासागर संमेलन 2026चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेलं होतं? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी उत्तर द्या आणि रोज व्हिडिओ बघायला विसरू नका. हे आपलं अनुभवश्रीचं ॲप्लिकेशन आहे. ॲप्लिकेशनवर जे आपण 50% सूट ठेवली होती, अगदी भरपूर मुलांनी आपल्या ह्या बॅचचा फायदा घेतला. स्पेशल जी-केची बॅच नक्कीच तुम्ही बॅच घेतला असेल तर ते रेग्युलर बघा. 2दा व्हिडिओ बघा, 3दा व्हिडिओ बघा. कारण व्हिडिओ बघण्यासाठी आपण लिमिट बिलकुल ठेवलेलं नव्हतं. ऑफर होती 13, 14, 15 तारखेला. नक्कीच तुम्ही ऑफरमध्ये बॅच घेतली असेल. ह्या स्कॅनवरती स्कॅन करून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ज्यांनी डाउनलोड केलं नसेल तर बॅचेस घ्या. जे की तुमचं खूप छान पद्धतीने सुधारून जाईल. आणि या ठिकाणी आपलं स्कॅन करून तुम्ही टेलिग्राम चॅनल आहे, हे टेलिग्राम चॅनल पण जॉइन करून ठेवू शकता. ज्या ठिकाणी मी अपडेट माहिती पाठवून देत असतो. हे आपली Instagram आहे. या ठिकाणी चालू घडामोडी पाठवून देत असतो. याला पण तुम्ही स्कॅन करून Instagramला देखील फॉलो करू शकता. चला, इथं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू. जय हिंद. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये.